नमस्कार मंडळी, मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण गाजर मिठाई बनवू। 1 किलो गाजर घेतलेले आहेत। आता आपण गाजरचा देठ बाजूला काढून घेऊ आणि या पद्धतीने आपल्याला गाजरची साल काढून घ्यायची आहे। सर्व गाजरची साल आणि देठ आपण बाजूला काढून घेतलेला आहे। आता आपल्याला गाजर खिसून घ्यायचे आहेत। सर्व गाजर आपण या पद्धतीने खिसून घेतलेले आहेत। आता आपण कढईमध्ये 1 चमचा साजूक तुपामध्ये आपण खिसून घेतलेला गाजर खीस मीडियम टू स्लो गॅसवर आपल्याला हा गाजर खीस चांगला 15 ते 20 मिनिटे परतून घ्यायचा आहे। हे बघा, छान एकसारखं मिक्स करत 15 ते 20 मिनिटे हा गाजर खीस मी छान परतून घेतलेला आहे। बघू शकता, खूप छान कलर सुद्धा याला आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 किलो गाजरसाठी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे। छान मिक्स करून घेऊया। 2 ते 3 मिनिटे छान हे परतून घेऊ। मस्तच। आता आपल्याला याच्यामध्ये काजू आणि बदामाचे काप मिक्स करून घेऊ। मस्तच छान मिक्स करून घेऊ। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी साखर घेऊ। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। छान मिक्स करून घेऊ। 2 ते 3 मिनिटे छान मिक्स करून साखर वितळेपर्यंत आपण हे मिक्स करत राहायचं आहे। मस्तच। आता आपण याच्यामध्ये इलायची पावडर मिक्स करून घेऊ। बघू शकता याला किती छान कलर आलेला आहे। चवीला तर फार उत्तम लागतं, अप्रतिम। मस्तच। 2 ते 3 मिनिटे अजून छान परतून घेतलेला आहे। बघू शकता इथे आपला अतिशय सोप्या पद्धतीत गाजर हलवा बनून तयार झालेला आहे। कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो। एकदा तरी या पद्धतीने गाजर हलवा तुम्ही नक्की बनवा। चला आता आपण गाजर हलवा एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आता आपण कढईमध्ये खवा घेऊ। खव्यामध्ये 2 चमचे साखर घेऊ। तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर साखर कमी घेतली तरी चालेल। स्लो गॅसवर आपल्याला हा खवा पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे। आता आपण तयार गाजर हलव्याच्या वरती या पद्धतीने सजावट करून घ्यायची आहे। दिसायला खूप छान दिसत आहे, चवीला अप्रतिम लागतो। या पद्धतीने गाजर हलवा एकदा तरी नक्कीच बनवा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊ। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा। धन्यवाद।